नमस्कार मित्रांनो, आज आपण भूमितीच्या आकृत्या व उदाहरणे त्यांचे गुणधर्म ह्या बाबी समजून घेणार आहोत. जर अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा यापुढील व्हिडिओज आपणास पाहण्यासाठी. मित्रांनो, आज आपण भूमिती या विषयातील काही आकृत्या व त्यांचे गुणधर्म तसेच व्याख्या यांचा अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहूया बिंदू. बिंदू म्हणजे काय पाहूया. अतिशय अणकुचीदार अशा टोकाने कागदावर टिंब काढल्यास बिंदू मिळतो. अतिशय अणकुचीदार, या ठिकाणी मी टिंब काढायलो. हा टिंब म्हणजे हा बिंदू आणि या बिंदूला नाव आपण द्यायचं, कोणतंही नाव देऊ शकतो. मी या ठिकाणी पी हे नाव दिलेलं आहे. तर हा बिंदू पी, याचं वाचन बिंदू पी करायचं. दुसरी आकृती बघूया, रेषाखंड. रेषेवरील कोणत्याही दोन भिन्न बिंदूंनी मर्यादित झालेल्या तिच्या भागाला रेषाखंड असे म्हणतात. मित्रांनो, ह्या व्याख्या आपल्याला अगोदर समजून घेणं अगोदर गरजेचं आहे. या व्याख्या हे गुणधर्म जर आपण समजून घेतले तर पुढील उदाहरण संग्रहातील उदाहरणे समजण्यास व सोडवण्यास आपल्याला सोपे जातील. त्यामुळं या व्याख्या हे गुणधर्म आपल्याला सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे. त्यामुळे यांचा बारीक अभ्यास आपण करणे आवश्यक आहे. रेषेवरील कोणत्याही दोन भिन्न बिंदूंनी मर्यादित झालेल्या तिच्या भागाला रेषाखंड असे म्हणतात. रेषेवरील कोणत्याही दोन भिन्न बिंदूंनी, या ठिकाणी एक रेषाखंड काढलेला आहे मी. या रेषाखंडाला नाव दिलेले आहे एक्स आणि वाय. तर हा रेषाखंड आपण जेव्हा वाढवतो आणि बाण मारतो तेव्हा ती रेषा होते आणि रेषेतील हा भाग आहे. या ठिकाणी रेषेतील भागाला या ठिकाणी खंड पडलेला आहे, त्याच्यामुळं रेषाखंड म्हणायचं आपण त्याला. रेषेवरील कोणत्याही दोन भिन्न बिंदूंनी मर्यादित झालेल्या तिच्या भागाला रेषाखंड असे म्हणतात. आता रेषा पाहूया. अनंत बिंदूंचा संच जो दोन्ही टोकांकडून अमर्याद असतो त्या आकृतीस रेषा असे म्हणतात. या ठिकाणी मी एक रेषा काढतो. हा अनंत बिंदूंचा संच आहे. अनंत बिंदूंचा संच जो दोन्ही टोकांकडे अमर्याद, या ठिकाणी हे बाण जे दाखवलेले आहेत याचा अर्थ ही रेषा पुढे इकडे कितीही वाढलेली आहे, डावीकडे उजवीकडे डावीकडे सुद्धा ही रेषा अशी वाढलेली आहे. त्यामुळं ही न थांबणारी रेषा असल्यामुळं या रेषेमध्ये अनंत बिंदू असतात. म्हणूनच रेषेची व्याख्या करताना अनंत बिंदूंचा संच जो दोन्ही टोकांकडे अमर्याद असतो त्या आकृतीस रेषा असे म्हणतात. आता या रेषेचे काही गुणधर्म बघूया. दोन भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. आपण जर या ठिकाणी हा एक बिंदू घेतला आणि हा एक बिंदू घेतला आणि या दोन भिन्न बिंदूतून दोन रेषा जाऊ शकणार नाहीत. फक्त आपण जी रेषा काढतो अशी ती एकच रेषा फक्त या दोन भिन्न बिंदूतून जाणार असते किंवा जाते. हे दोन भिन्न बिंदू आहेत, यातून दुसरी रेषा आपल्याला आपण घालू शकत नाही. म्हणून दोन भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. तीन किंवा तीनपेक्षा जास्त बिंदूतून एकच रेषा काढता येत असेल तर त्या बिंदूंना एकरेषीय बिंदू असे म्हणतात. या ठिकाणी आपण एक बिंदू घेऊ, 1, 2 आणि 3. या तीन बिंदूतून एक रेषा जाणारी रेषा काढली. ए बी सी असे नाव दिले, किंवा आपण असेही काढू शकतो. एक्स वाय झेड, म्हणजे एक्स वाय झेड
आणि ABC हे बिंदू जे आहेत ते एक रेषीय बिंदू आहेत. जेव्हा 3 किंवा अधिक बिंदूतून जाणारी एकही रेषा काढता येत नाही तेव्हा त्या बिंदूंना नैक रेषीय बिंदू म्हणतात. आता या ठिकाणी एक बिंदू घेतला मी, या ठिकाणी एक बिंदू घेतला आणि या ठिकाणी एक बिंदू घेतला. हे 3 बिंदू आहेत M, L, N. 3 बिंदूतून जाणारी एकच रेषा आपण जर काढायला गेली तर एका रेषेतून 2 बिंदू जाऊ शकतील आणि ह्या बिंदूतून सुद्धा एक रेषा जाऊ शकतील, एकच रेषा जाईल. ह्या बिंदूतून सुद्धा एकच रेषा जाईल, पण या तिन्ही बिंदूतून एकच रेषा जाणार नाही, त्याला आपल्याला एकही रेषा जाणार नाही, त्याला आपल्याला नैक रेषीय, नैक म्हणजे न अधिक एक रेषीय, एका रेषेत नसलेले बिंदू असे आपण ह्यांना म्हणतो. आणखीन एक गुणधर्म बघूया. एकाच बिंदूत छेदणाऱ्या 3 किंवा अधिक रेषांना एकसंपाती रेषा म्हणतात व त्यांच्या छेदन बिंदूला संपात बिंदू म्हणतात. उदाहरणादाखल घ्यायचं म्हणलं तर ही एक रेषा आहे, ही एक रेषा आहे, ही एक रेषा आहे, ही एक रेषा आहे. 3 किंवा अधिक, आता या ठिकाणी मी 4 रेषा काढलेल्या आहेत. आपण अशा कितीही रेषा काढू शकतो. रेषा L, रेषा M, रेषा N, रेषा K. अशा प्रकारे ही रेषा K आहे, ही रेषा M आहे, ही रेषा L आहे आणि ही रेषा L आहे. ह्या ज्या ठिकाणी छेदलेल्या आहेत, या समजा आपण याला O बिंदू नाव देऊ. ह्याला छेदन बिंदू एक संपाती, एकाच बिंदूमध्ये ह्या 4 रेषा किंवा 4 पेक्षा जास्त असू, 3 पेक्षा जास्त असू, जेव्हा रेषा छेदतात तेव्हा ह्या छेदन बिंदूला संपात बिंदू असे म्हणतात. ह्या रेषांचा संपात बिंदू असे म्हणतात. पुढचं एक गुणधर्म बघूया. एकाच प्रतलात असणाऱ्या पण एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. यातील सर्वात महत्त्वाचा शब्द जो आहे तो एकाच प्रतलात असणाऱ्या. समांतर रेषा म्हणजे काय असं जर कोणी विचारलं तर आपल्याला एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात असं न सांगता एकाच प्रतलात असणाऱ्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. ह्या दोन्ही रेषा जर आपण अशा वाढवल्या पुढे, कारण प्रतल हे अमर्यादित असते आणि रेषासुद्धा ही अमर्यादित असते. दोन्ही बाजूला प्रतल हे सर्व बाजूंनी अमर्यादित असते. त्यामुळं एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना आपण समांतर रेषा असे म्हणतात. ह्या समांतर हा शब्द महत्त्वाचा आहे. सम अंतर, या दोन्ही रेषांमध्ये सारखं अंतर, शेवटपर्यंत अंतर सारखं राहणार आहे म्हणून ह्याला समांतर रेषा असे म्हणतात. आता किरण म्हणजे काय बघूया. एका ठराविक बिंदूतून एका दिशेकडे अमर्याद असणाऱ्या आकृतीला किरण म्हणतात. एका ठराविक बिंदूतून, हा बिंदू घेतला आणि एका बाजूकडे, एका दिशेकडे अमर्याद करण्याची कोणी बाण, असा बाण दाखवायचा, त्याला अमर्याद असं म्हणतात. हा बाण दाखवला की हा पुढे कितीही चलत राहणार आहे. पण या ठिकाणी हा बिंदू इथं थांबलेला आहे, खंड पडलेला आहे. एका ठराविक बिंदूतून, एका ठराविक बिंदूतून आपण या ठिकाणी x नाव देऊया, या ठिकाणी y नाव देऊया. म्हणजे हा किरण x या ठराविक बिंदूतून उजव्या बाजूला हा निघालेला आहे. तसंच तो आपल्याला एका ठराविक बिंदूतून O, M अशा प्रकारे हा यमच्या दिशेनं, O पासून यमच्या दिशेनं हा अमर्याद दाखवलेला आहे. हा कितीही डाव्या बाजूला चलत जाणार आहे. त्यामुळं ह्याला एका बाजूनं अमर्याद, एका ठराविक बिंदूतून एका दिशेकडे अमर्याद असणाऱ्या आकृतीला किरण असे म्हणतात. म्हणजे XY हा किरण आहे आणि OM हा किरण आहे. जो आरंभ बिंदू असतो किंवा ज्या ठिकाणापासून
सुरुवात झालेली असते त्या ठिकाणापासून किरणाचं वाचन करायचं असतं. MO असं वाचन नाही करायचं किंवा YX असंही वाचन नाही करायचं. तर OM जिथून सुरुवात झालेली आहे त्याला सुरुवातीला घ्यायचं अक्षर आणि ज्या ठिकाणी अमर्याद आहे त्या बाजूला दुसऱ्यांदा अक्षर घ्यायचं OM किंवा XY अशा प्रकारे किरणाचं वाचन करायचं. आणखीन पाहूया किरणासाठी एक गुणधर्म. जेव्हा दोन किरणांचा आरंभ बिंदू एकच असतो, जेव्हा दोन किरणांचा आरंभ बिंदू एकच असतो व दोन्ही किरण एकाच रेषेवर असतात तेव्हा ते किरण विरुद्ध किरण असतात. विरुद्ध किरण म्हणजे काय? जेव्हा दोन किरणांचा आरंभ बिंदू एकच असतो. आता हा आरंभ बिंदू घेतला आपण, हा एक, आणि ह्याच बिंदूचा आरंभ बिंदू जर आपण दुसरा घेतला आणि ती एक सरळ जर रेषा होत असेल तर ह्या दोन किरणांना आपण OX हा एक किरण झाला आणि OY हा एक किरण झाला. OX आणि OY हे दोन किरण परस्पर विरुद्ध किरण आहेत आपण असं म्हणतो. जेव्हा दोन किरणांचा आरंभ बिंदू एकच असतो, O हा आरंभ बिंदू आहे व दोन्ही किरण एकाच रेषेवर असतात, हे एकाच रेषेवर आहेत, तेव्हा ते किरण विरुद्ध किरण असतात. म्हणून हे दोन्ही किरण विरुद्ध किरण आहेत आपण असं म्हणूया. आता पाहूया प्रतल म्हणजे काय. अमर्यादित सपाट पृष्ठभागाला प्रतल म्हणतात. चारही बाजूंनी प्रतल हे अमर्याद असतं. हे सपाट पृष्ठभाग आहे आणि हा सर्व बाजूंनी अमर्याद असला पाहिजे, तर त्याला आपण प्रतल असे म्हणतो. प्रतल हे अनंत बिंदूंनी बनलेले असते. हे जे प्रतल आहे तर या प्रतलात जेवढे काही बिंदू असतील, कारण प्रतलच अमर्यादित आहे म्हणजे त्यामध्ये बिंदू सुद्धा अनंत असणार आहेत, म्हणून प्रतल अनंत बिंदूंनी बनलेले असते. आणखीन पुढचा एक मुद्दा बघूया. तीन नैकरेषीय बिंदूतून फक्त एकच प्रतल जाते. या ठिकाणी जर आपण तीन नैकरेषीय बिंदू घेतले तर यामधून फक्त एकच प्रतल जाते, दुसरं प्रतल आपण जाऊ शकत नाही. तीन नैकरेषीय बिंदूतून फक्त एकच प्रतल जाते. परस्परांना, आता पुढचा मुद्दा बघूया. परस्परांना छेदणाऱ्या दोन रेषांमधून फक्त एकच प्रतल जाते. आता परस्परांना छेदणाऱ्या दोन रेषा काढूया. या परस्परांना छेदणाऱ्या दोन रेषा काढल्या. तर या रेषांमधून सुद्धा फक्त एकच प्रतल जात असते. दोन प्रतल या परस्परांना छेदणाऱ्या रेषातून जात नाही. पुढचा मुद्दा बघूया. जेव्हा दोन प्रतले एकमेकांना छेदत नाहीत तेव्हा ते समांतर प्रतले असतात. दोन्ही प्रतले जर एकमेकांना छेदत नसतील तर ते दोनही समांतर प्रतले असतात. उदाहरणादाखल घ्यायचं झालं तर आपल्या घरातील दोन समोरासमोरच्या भिंती ह्या अमर्यादित आहेत, परंतु जर ह्या भिंती ह्या मर्यादित आहेत, परंतु ह्यांना जर आपण अमर्यादित असं गृहीत धरलं तर समोरासमोरच्या भिंती ह्या समांतर असतात. म्हणून हे दोन समांतर प्रतले आहेत असं मानूया, कारण ह्या दोन भिंती कधीही एकमेकांना छेदत नाहीत. जेव्हा दोन प्रतले परस्परांना छेदत असतील तर तो छेद एक रेषा असते. जेव्हा दोन प्रतले परस्परांना छेदत असतील तर तो छेद एक रेषा. हे दोन प्रतले घेतलेली त्या ठिकाणी आणि हे जर ह्या प्रतलामधून जर हे प्रतल समजा छेदलं एकमेकांना तर मध्ये ही एक रेषा तयार झाली. त्या रेषेला नाव दिलेले आपण A आणि B. हा X प्रतल आहे आणि हे Y प्रतल आहे आणि ह्या दोन प्रतलांचा छेद म्हणजे एक रेषा असते. हे गुणधर्म आपल्याला सुरुवातीला बघणं गरजेचंच आहे, कारण तरच आपण यावरील आधारित उदाहरणं आपल्याला सोप्या पद्धतीने लवकरात लवकर सोडवता येतील. आणि पुढचा मुद्दा बघूया. रेषाखंड, किरण, रेषा, प्रतल हे बिंदूंचे समूह आहेत. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, कारण सर्व ह्या आकृत्या ज्या आहेत
त्या बिंदूंपासूनच तयार झालेले आहेत, नव्हे त्या बिंदूंचे बिंदूंचा समूह, आपण त्यांना समूह हा शब्द वापरलेला आहे, हे बिंदूंचा समूह आहे, लक्षात ठेवा. आता आपण काही उदाहरणे अभ्यासणार आहोत. सोबतच्या आकृतीत परस्पर विरुद्ध असणारे किरण कोणते? किरण OC व किरण OA. OC आणि OA या ठिकाणी हा कोण तयार व्हायलेला आहे? आपल्याला रेषा तयार होणं गरजेचे आहे, त्यामुळे हे दोन किरण विरुद्ध किरण नाहीत. किरण OC व किरण OB, किरण OC व किरण OB या ठिकाणी सुद्धा हा असा कोण तयार व्हायलेला आहे, त्यामुळं हे सुद्धा दोन्ही विरुद्ध किरण होत नाहीत. किरण OA व किरण OD, OA आणि OD या ठिकाणी सुद्धा कोण तयार व्हायलेला आहे, त्यामुळं हा सुद्धा पर्याय येणार नाही. किरण OB व किरण OA, OB आणि OA ही एक रेषा तयार व्हायली. दोन विरुद्ध किरण म्हणजे एक रेषा असते, म्हणून पर्याय क्रमांक 4. आता पुढील उदाहरण पाहूया. पुढीलपैकी कोणत्या माहितीवरून प्रतल निश्चित होत नाही? तीन एकरेषीय तीन बिंदू, परस्परांना छेदणाऱ्या दोन रेषा, एका बिंदूतून जाणारे दोन नैकरेषीय किरण आणि तीन नैकरेषीय बिंदू. प्रतल निश्चितीसाठी आपल्याला कमीत कमी 3 बिंदू आपल्याला असणं आवश्यक आहे. परस्परांना छेदणाऱ्या दोन रेषा, आपण या ठिकाणी अशा दोन रेषा घेतल्या, या दोन्ही रेषा परस्परांना छेदल्या आहेत, म्हणजे 1 2 3 4 असे बिंदू आपल्याला मिळणार आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला हा बिंदू नैकरेषीय आहेत. हा सुद्धा हे तिन्ही बिंदू नैकरेषीय आहेत, म्हणजे प्रतल निश्चिती होते. एका बिंदूतून जाणारे दोन नैकरेषीय किरण, एका बिंदूतून जाणारे दोन नैकरेषीय किरण म्हणजे एका बिंदूतून एका रेषेत नसलेले हे दोन नैकरेषीय किरण आहेत. या ठिकाणी सुद्धा आपल्याला 3 बिंदू मिळतात. ABC किरण AC आणि किरण AB जर आपण धरलं तर ABC हे 3 किरण मिळतात, आपल्याला 3 बिंदू मिळतात. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा 3 बिंदू निश्चित झालेले आहेत. 3 नैकरेषीय बिंदू, या ठिकाणी तर 3 नैकरेषीय बिंदू सरळ त्यांनी दिलेले, या ठिकाणी सुद्धा एक प्रतल निश्चित करता येते. परंतु एकरेषीय 3 बिंदू, जर आपण या ठिकाणी सरळ हे एकरेषीय 3 बिंदू असतील तर यावरून आपल्याला प्रतल निश्चित करता येत नाही. पुढील उदाहरण पाहूया. वरील आकृतीमध्ये रेषा RT व किरण QT, पहिल्यांदा दिलेले रेषा आणि पुढे दिलेले किरण. गणित नीट वाचणं गरजेचं आहे. याचा छेद संच कोणता? सामायिक बिंदू या ठिकाणी आपल्याला शोधायचे. रेषा RT, आता रेषा RT म्हणजे पूर्ण रेषा यापासून इथपर्यंत, ही तरी R बिंदू आहे, इथं T बिंदू आहे, म्हणजे ह्या R आणि T रेषेच्या आतील बिंदू सर्व. आणि किरण QT म्हणजे आता ह्या ठिकाणी Q आहे आणि या ठिकाणी T आहे, हे दोन बिंदू. तर RT जेव्हा घेतो तेव्हा आपण RP आणि RPQ हे दोन रेषाखंड येणार आहेत, परंतु किरण QT मध्ये हे दोन रेषाखंड येणार नाहीत, म्हणून त्यामुळं RP आणि PQ यामधील बिंदू येणारच नाहीत. राहिले फक्त QS आणि QT यामधील बिंदू राहिले. मग किरण QR, जर आपण QR घेतला तर किरण QT मधले बिंदू येणार नाहीत. त्यामध्ये आपण रेषाखंड RT घेतला, RT हा जर रेषाखंड घेतला आपण, तर हा किरण हा पुढे वाढत गेलेला आहे, त्यामुळं इकडले बिंदू जे आहेत ते उजव्या साईडचे जे बिंदू आहेत, टीच्या पुढचे बिंदू ते त्याच्यामध्ये येणार नाहीत. रेषाखंड PT घेतला आपण, P आणि T, तेव्हा रेषा RT मधील R पासून P पर्यंतचे बिंदू त्यामध्ये येणार नाहीत. मग राहिला पर्याय क्रमांक 4, किरण QT मध्ये हे एवढे बिंदू संच येणार आहेत. रेषा RT मध्ये सुद्धा हे QT मधील बिंदू संच येणार आहेत आणि किरण QT मध्ये सुद्धा Q पासून T पर्यंतचे बिंदू संच येणार आहेत. त्यामुळं वरील आकृतीमध्ये रेषा RT व किरण QT यांचा छेद संच कोणता?
किरण QT हा त्यांचा छेदसंच आहे. मित्रांनो, भूमितीमधील हा पहिला घटक अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळं आपल्याला जेव्हा पुढील भूमितीचे उदाहरण संग्रह सोडवायचे आहेत ते सोडवताना या घटकाचा आधार हा प्रत्येक उदाहरण संग्रहामध्ये घ्यावाच लागतो. म्हणून हा घटक संच अत्यंत महत्त्वाचा आहे. हे लक्षात ठेवा, हे गुणधर्म लक्षात ठेवा आणि त्याचा उपयोग पुढील उदाहरण संग्रहामध्ये होणार आहे. त्याचा ज्या ठिकाणी आपल्याला त्यांचा उपयोग होईल त्या ठिकाणी तो गुणधर्म आपण वापरून पुढील उदाहरणे सोडवण्यासाठी आपल्यास सोपे जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सुद्धा आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शक्य होईल तेवढा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा.